तर मित्रांनो, आपल्या या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. नमस्कार मंडळी, तर आज मी निघालेलो आहे चिंतामणीच्या दर्शनाला, म्हणजे आगमन सोहळ्याला. कारण की महाराष्ट्रामध्ये हा आगमन सोहळा खूप भव्य स्वरूपात केला जातो. नक्की काय असतो हे मी तुम्हाला दाखवतो. काय मग निघात, कशी वाटते क्वालिटी? मस्त. राडा तर अजून आम्ही वाट बघतोय ट्रेनची. एक ट्रेन सोडली कारण की बेकार गर्दी होती आणि दादरला जायचं म्हटल्यानंतर न हाल होणार आहेत फास्टने डोंबिवलीवरून. लेट्स गो. तर आपण आता पोचलेलो आहोत करी रोड स्टेशनला. तिथून आपण आता निघालेलो आहोत भारत माता टॉकीजच्या इथे, कारण की तिथून आगमन सोहळा चालू होणार आहे. त्या ब्रिजच्या खाली आम्ही पोहोचलेलो आहोत, पण एवढं ट्रॅफिक लागलेलं आहे ना. भारत माता टॉकीजच्या इथे पोहोचल्यावर तुडुंब अशी गर्दी पाहून थोडीशी धडकीच भरली. पण लोकांच्या मनात बाप्पाने असा काय भाव पेरून ठेवलाय ते जाणण्यासाठी आपल्याला सुद्धा त्या गर्दीचाच एक भाग बनावा लागतो. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा उत्साह हा तेवढाच तरुण आणि जोशपूर्ण असतो. मध्येच बालशिवरायांची वेशभूषा करून आलेला चिमुकला सर्वांचंच लक्ष वेधू लागला आणि गणपती बाप्पा मोरया सोबतच छत्रपती शिवाजी महाराज की जय चा आवाज दुमदुमला. बाप्पाचे ते भव्य आणि प्रसन्न दर्शन होताच एक वेगळाच उत्साह सर्वीकडे संचारला होता. आतापर्यंत गर्दीमध्ये शरीराची अगदी जोरात मालिश झाली होती, पण गणपतीच्या त्या दर्शनाने त्या वेदनेचा अक्षरशः विसर पडला होता. चेहऱ्यावरील भाव सर्व काही सांगून जात होते. मंडळी, एवढ्यात आपल्याला भरपूर आपल्या JKVचे सबस्क्रायबर, JKV फॅमिली मेंबर्स भेटले. त्यातलेच हे काही. तुम्ही कुठल्या? चेंबूर. ओके, तुम्ही पण हेच करता? ओके, ग्रेट. वाईन्स अँड राईट्स आहे. काय? वाईन्स अँड राईट्स. पुन्हा गणपतीच्या निमित्ताने का होईना आपल्याला बरीचशी मित्रमंडळी भेटलेली आहेत. तर आपला जुना मराठी युट्यूबरचा ग्रुप थोडक्यात इथे भेटलेला, छोटा गाव आहे ना, त्यातला आपला हा मराठी विक्याला तुम्ही ओळखतच असाल सगळेजण. बारीक झाला असतो. तब्येतीकडे कमी लक्ष आहे, युट्यूबवर जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळं मराठी विक्या चॅनल नक्की चेक करा. आणि हा आहे विराट चव्हाण आणि याचं नाव आहे चॅनलचं एम विराट ब्लॉग्स. ओके, ब्लॉग्स येत नाही येत, पण लवकर येऊ देत. येणार, नक्की येणार. तर माझं चॅनल पण सबस्क्राईब करा. माझी पण लिंक अवेलेबल. बोल तुला काय बोलायची ते. फायनली सुटलो बाबा त्या गर्दीतून. जीव वाचवून आम्ही पळत आलो सगळेजण बाहेर. आई ग,
अनुभव घ्यायचा होता, पण अनुभव चांगला होता. एकंदरीत हे एक वेगळं वातावरण होतं, एकदम आनंदाचं वातावरण होतं. यामध्ये सगळ्या लोकांनी एन्जॉय केलं. पण एक गोष्ट सर्वांनी नोटीस करणं गरजेचं आहे किंवा काळजी घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे अशा गर्दीमध्ये जाऊ नका. बाहेरून तुम्हाला ह्या गोष्टी बघायच्या असतील तर तुम्ही बघू शकता लांबून, पण गर्दीमध्ये जायचा प्रयत्न करू नका, कारण की कधीही चेंगराचेंगरी होऊ शकते. पोलीस आहेत सर्व करायला, पण त्यांच्या हातात काहीच नसते अशावेळी. सो रिकमेंड करेन की तुम्ही लांबून बघा.